तुमच्यातील अनेकांनी व्हिडिओचं थंबनेल पाहून हा व्हिडिओ क्लिक केला असेल, कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना प्रचंड प्रिय आहेत। शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अनेक अंगांनी शिकलेलो आहोत, तो इतिहास पाहिलेला देखील आहे, परंतु अर्थ विषयामध्ये नक्की महाराज कसे काम करत होते, नक्की तेव्हा टॅक्सेशन कसं होतं याबद्दल आजही आपणास फारशी माहिती नाही। मित्रांनो, आज आपण जीएसटी भरतो, इन्कम टॅक्स भरतो, टोल भरतो, पण सुमारे 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये देखील एक अत्यंत शिस्तबद्ध अशी कर व्यवस्था होती। मात्र त्या कर व्यवस्थेमध्ये एक मोठा फरक होता। कर वसूल करताना शेतकऱ्याची परिस्थिती, दुष्काळ, व्यापाऱ्यांचं हित आणि सामान्य जनतेचा विचार केला जात होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये टॅक्स सिस्टीम नक्की कशी होती, शेतकऱ्यांना किती कर भरायला लागायचा, व्यापाऱ्यांवर नक्की कोणकोणते कर होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कर फक्त पैसा गोळा करण्यासाठी होता की जनतेच्या कल्याणासाठी होता, हे सगळं काही आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे न चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। याशिवाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पैसा पाणीला न चुकता सबस्क्राइब देखील करा। कुठलंही राज्य चालवण्यासाठी पैशाची गरज असते। आज जसं सरकार रस्ते, पूल, शाळा, रुग्णालय, पोलीस, सैन्य किंवा इतर सुविधा उभ्या करण्यासाठी आपल्याकडनं कर घेतं, तसंच काम त्या काळामध्ये देखील होत होतं। पण शिवाजी महाराजांच्या कारभाराचं एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे त्यांच्या कर व्यवस्थेमध्ये शिस्त होती, कर व्यवस्थेमध्ये पारदर्शकता होती। महाराजांनी स्वराज्य उभं केलं तेव्हा त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान होतं, ते म्हणजे मजबूत अर्थव्यवस्था उभी करणं। फक्त तलवारीच्या जोरावर राज्य चालतं का? अजिबात नाही। त्यासाठी मजबूत खजिना लागतो, आणि खजिना भरायचा जर असेल तर व्यवस्थित महसूल व्यवस्था गरजेची असते। त्यामुळे शिवाजी महाराजांनी महसूल व्यवस्थेला सगळ्यात जास्त महत्त्व दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं। स्वराज्याच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे शेतीतून मिळणारा महसूल हा होता, कारण त्या काळामध्ये बहुतांश लोक शेतीवर अवलंबून होते। त्यामुळे जमिनीवरचा जो काही कर होता तो राज्याच्या उत्पन्नाचा कणा मानला जातो। पण हा कर मनमानी पद्धतीने आकारला जात होता का? अजिबात नाही। महाराजांनी अण्णाजी दत्तो यांच्याकडे संपूर्ण जमीन मोजणीचं काम सोपवलं होतं। प्रत्येक शेताची मोजणी केलेली होती, जमिनीचा दर्जा तपासण्यात आला होता, जमीन सुपीक आहे का, ती कोरडवाहू आहे का, कुठलं पीक या जमिनीमध्ये घेतलं जातंय, किती उत्पादन या जमिनीमधनं येऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जायचा आणि मग कर निश्चित केला जात असे। या पद्धतीला पुढे अण्णाजी पंतांची धारा म्हणून ओळख मिळाली। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर हा अंदाजे ठरवला जात नव्हता। जमिनीची प्रतवारी केली जायची, उत्पादन क्षमता लक्षात घेतली जायची, आणि मग कर जो आहे तो निश्चित केला जायचा। त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता अजिबातच नव्हती। इतिहासकारांचं मत जर बघितलं तर सामान्यतः पिकाच्या उत्पन्नाच्या सुमारे 2/5 म्हणजे जवळपास 40% महसूल घेतला जायचा। मात्र हा आकडा प्रत्येक भागामध्ये सारखा होता का? नाही। प्रत्येक भागामधला जमिनीचा प्रकार, पीक, परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल देखील होत असे। पण इथेच शिवाजी महाराजांचं वेगळेपण दिसून येतं। कर वसूल करणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं का? नाही। शेतकरी जगला तरच राज्य जगेल ही त्यांची भूमिका होती। त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना बैल, नांगर, बी बियाणं उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी महाराजांच्या सिस्टीम मध्ये प्रोत्साहन दिलं जात होतं। जर समजा दुष्काळ पडला, शत्रूच्या हल्ल्यामुळे समजा जर शेतीचं नुकसान झालं किंवा काहीतरी नैसर्गिक संकट आलं तर अनेक वेळा कर माफ देखील केला जात असे। त्या काळामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती, कारण अनेक राज्यांमध्ये पीक आलं किंवा नाही आलं तरी कर मात्र भरावा लागायचा। पण स्वराज्यामध्ये मात्र परिस्थिती पाहून त्यानुसार निर्णय घेतले जात होते। आता चौथाई आणि सरदेशमुखी आपण समजून घेऊयात। आजही या दोन शब्दांचे अर्थ अनेकांना व्यवस्थित माहिती नाही। चौथाई म्हणजे काय? तर स्वराज्याबाहेरील दुर्बल राज्यकर्त्यांकडून घेतला जाणारा कर होता। त्यांच्या उत्पन्नाच्या चौथा भाग म्हणजे 25% रक्कम शिवाजी महाराजांना दिली जात होती। त्याच्या बदल्यामध्ये शिवाजी महाराज त्या प्रदेशाला संरक्षण देत असत, म्हणजे बाहेरील शत्रूपासून त्यांना सुरक्षितता मिळत होती। त्यामुळे अनेक लहान राज्यकर्ते जे होते ते स्वखुशीनं चौथाई देण्यासाठी तयार असत। त्याचप्रमाणे सरदेशमुखी हा देखील एक महसुलाचा प्रकार त्यावेळेस होता। हा साधारणपणे उत्पन्नाच्या 10व्या भागाशी संबंधित होता। सुरुवातीला अनेक सरदेशमुख हा हिस्सा जो आहे तो स्वतःकडे ठेवत असत, मात्र जसं स्वराज्य विस्तारत गेलं तसं शिवाजी महाराजांनी हे अधिकार स्वतःकडे घेतले, आणि त्यामुळं राज्याच्या महसुलामध्ये मोठी भर पडली। हा कर प्रामुख्यानं मराठा साम्राज्याच्या नियंत्रणाबाहेरील म्हणजे स्वराज्याच्या बाहेरील परंतु मराठ्यांच्या प्रभावाखाली असलेल्या प्रदेशातून गोळा केला जात असे। शेतीतूनच नाही तर व्यापारातून देखील राज्याला मोठं उत्पन्न मिळत असे। बाजारपेठांमध्ये वस्तूंची खरेदी विक्री होताना विविध प्रकारचे कर आकारले जात होते। धान्य असेल, फळं असतील, कापड, गुरेढोरे, मीठ अशा अनेक वस्तूंवर कर होता। मात्र कराचा उद्देश हा व्यापाऱ्यांना लुटण्याचा नव्हता, उलट स्वराज्य
स्वराज्यातील व्यापाऱ्यांचं संरक्षण करणं हा त्या पाठीमागचा हेतू होता. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे मिठाचा व्यापार. त्या काळामध्ये बारदेश भागामधनं स्वस्त मीठ राज्यामध्ये येत होतं, त्यामुळं स्थानिक व्यापाऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान होत होतं. तर शिवाजी महाराजांनी ही परिस्थिती लक्षात घेतली. बाहेरून येणाऱ्या मिठावर त्यांनी जास्त आयात कर लावला. त्यामुळे स्वराज्यामध्ये जे व्यापारी होते त्यांचा व्यवसाय पुन्हा उभं राहण्यासाठी मदत झाली. आज आपण ज्याला मेक इन इंडिया म्हणतो किंवा व्होकल फॉर लोकल म्हणतो, त्याच संकल्पनेची झलक आपल्याला त्या काळामध्ये महाराजांच्या धोरणामधनं दिसून येते. वेगवेगळ्या व्यवसायांवर स्वतंत्र कर होते. विणकरांसाठी मागपट्टी, सांभारांसाठी पायपोशी, तेल विकणारे जे व्यापारी होते त्यांच्यासाठी तेलपट्टी, असे व्यवसायानुसार कर आकारले जात होते. बलुतेदारांवर कारुक नावाचा एक कर होता. पण या सर्व करांमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवली जात होती, करामुळे सामान्य माणूस उद्ध्वस्त होता कामा नये, ही ती गोष्ट. याशिवाय काही प्रसंगी विशेष कर देखील लावले जात असत. उदाहरणार्थ राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनपट्टी नावाचा प्रासंगिक कर जो होता तो आकारण्यात आलेला होता. म्हणजे गरजेनुसार तात्पुरते कर लागू करण्याचा देखील अधिकार राज्याकडे त्यावेळेस होता. आज आपण जीएसटी भरतो, इन्कम टॅक्स भरतो, टोल भरतो, मालमत्ता कर भरतो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कर आपण भरतो. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये देखील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांची व्यवस्था अस्तित्वात होती. मात्र त्यामध्ये प्रशासनाची जबाबदारी जी होती ती आखून दिलेली होती. त्यांची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची होती. आता या करातनं मिळणारा पैसा नेमका कुठे खर्च केला जायचा, तर स्वराज्याचं मोठं उत्पन्न हे किल्ले बांधण्यासाठी, किल्ल्यांची दुरुस्ती करण्यासाठी, सैन्य उभं करण्यासाठी, आरमार वाढवण्यासाठी, तोफा आणि शस्त्रांची खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त बजेट खर्च होत असे. त्याबरोबर शेतकऱ्यांना मदत दिली जायची, सिंचनाची व्यवस्था केली जायची, पाटबंधारे, गरिबांना कर्ज दिलं जायचं, पराक्रमी सैनिकांना बक्षिसं दिली जायची. अशी लोकहिताची कामं जी होती त्यावर देखील स्वराज्याच्या करपोटी उत्पन्नातनं खर्च केला जायचा. म्हणजे कर गोळा करून तो फक्त राजवाड्यांच्या ऐश आरामासाठी वापरला जात नव्हता, तर तो पुन्हा जनतेकडे दिला जात होता. जनतेच्या आणि राज्याच्या सुरक्षेवर खर्च केला जात होता. अर्थात स्वराज्य उभं करणं हे सोपं होतं का? नाही. एकीकडे आदिलशाही, दुसरीकडे मुघल आणि किनारपट्टीवर परदेशी सत्तांशी संघर्ष महाराजांचा सुरू होता. त्यामुळे अनेक वेळा राज्याच्या उत्पन्नावर ताण येत होता. अशाही परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी शत्रू राज्यातील श्रीमंत व्यापारी केंद्रांवर मोहिमा केल्या. सुरतेची केलेली लूट असेल, राजापूर, धरणगाव आणि इतर व्यापारी ठिकाणांवर त्यांनी ज्या केलेल्या कारवाया होत्या, त्याचा उद्देश हा फक्त संपत्ती मिळवणं असा अजिबात नव्हता, तर शत्रूची आर्थिक ताकद कमी करायची, तो जो खजिना आहे त्यातनं स्वराज्याचा खजिना मजबूत करायचा, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी शिवराई हे चलन देखील सुरू केलं होतं. स्वतःचं चलन आखणं म्हणजे राज्य आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असल्याचं प्रतीक होतं. सोन्याचे होन देखील चलनामध्ये महाराजांनी आणले होते. त्याचबरोबर त्या काळातील इतर सत्तांची नाणी देखील व्यवहारामध्ये चालत होती. एक गोष्ट मात्र आपण कायम लक्षात ठेवायला हवी, शिवाजी महाराजांनी कर व्यवस्था निर्माण केली, पण ती अन्यायकारक नव्हती. कर वसूल करताना जनतेची परिस्थिती, दुष्काळ, युद्ध, शेतीचं झालेलं नुकसान, व्यापाऱ्यांच्या असणाऱ्या अडचणी, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जात होता. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांची कर व्यवस्था ही फक्त महसूल गोळा करणारी व्यवस्था नव्हती, तर ती न्याय, शिस्त आणि लोकांचं कल्याण यावर आधारित होती. आज 350 वर्षानंतर देखील त्यांच्या आर्थिक धोरणांचा अभ्यास केला जातो. याचं कारण म्हणजे त्यांनी राज्याचा खजिना भरताना रयतेवर अन्याय केला नाही. मजबूत अर्थव्यवस्था आणि समाधानी जनता हीच खऱ्या अर्थाने स्वराज्याची ताकद होती, हे त्यांनी जाणलं होतं. ते आपल्या कृतीतून देखील त्यांनी दाखवून दिलं. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर व्यवस्थेकडे केवळ कर किती होता या प्रश्नातून पाहण्यापेक्षा कर कसा आकारला जात होता आणि तो जनतेसाठी कसा वापरला जात होता या दृष्टीनं पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा महान युगपुरुषच होता. तुम्हाला शिवाजी महाराजांची टॅक्स सिस्टीम कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणावर व्हायरल करा.